नमस्कार, तू रे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत. वल्लवी इथे ईश्वरीला विचारायला जाते, तू मंदिरात कुणाचा पाठलाग करत होती. तर इथे ईश्वरी म्हणते, तुम्हाला कसं का माहिती, तुमच्याही चेहऱ्यावरचा रंग मंदिरातनं आल्यापासून उडाला आहे, काही झालं आहे का तिकडे. अशा गोष्टी बोलल्यानंतर इथे वल्लवी तिच्यावर चिडते. इकडे आपण पाहतोय नम्रता आणि आकाश एकमेकांना भेटतात. छान प्रकारे त्यांच्या गप्पा चालू असतात. इथे आकाश तिच्याशी तिकडच्या गप्पा करत असतो. तर आता काय करायचं, लॉंग ड्राईव्हवर जायचं का असं विचारल्यानंतर लगेचच इथे नम्रता तिच्या पर्समधनं आईस्क्रीम काढते आणि ती आईस्क्रीम आकाशला देऊ करते. आकाश नको म्हणत असतो, कारण तो रुसलेला असतो आता. तर इथे सॉरी बोलत नम्रता त्याला आईस्क्रीम घ्यायला सांगते आणि तो ती आईस्क्रीम घेतो आणि दोघंही एकमेकांशी बोलताना इथे ना आकाश म्हणू लागतो, पुन्हा कधीही माझ्यावरती एवढं रुसायचं नाही हां, समजून घेशील ना मला, असं म्हणू लागतो. त्यावेळेला नम्रता म्हणते, मी ना जरा जास्तच चिडले, मला तुम्ही माफ करा, मी जास्त ओव्हर ॲक्ट केले हे माझ्या लक्षात आले, त्याच्यामुळे सॉरी हां, असं म्हणत ती कान पकडते. ईश्वरी मात्र विचारत असते. वल्लवी तिच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न करत असते. वल्लवीला तिने चांगलीच उत्तर दिलेली असतात. वल्लवीशी अशा वादाच्या भाषेत बोलल्यानंतर इथे वल्लवी म्हणू लागते, आधीच तू माझ्या घरात आली, त्याच्यातच तुझी बहीण पण माझ्या घरात आणून माझ्या डोक्यावर तुमचा मिरे वाटण्याचा विचार आहे, अख्खं घर बळकावण्याचा विचार तुमचा माझ्या लक्षात आला आहे, चांगलाच प्लॅन आखला आहे तुम्ही, असं म्हणत असताना ईश्वरी त्यांना म्हणू लागते, तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनासारखंच सगळं होणार, काही गोष्टी नियतीने ज्या ठरवलेल्या असतात तशाच होतात. इकडे मात्र नम्रता सॉरी बोलून आकाशसोबत छान वेळ घालवण्यासाठी त्याला लॉंग ड्राईव्हवर आपण जाऊया आणि खूप गप्पा मारूया असं म्हणत त्याच्यासोबत छान गप्पा गोष्टी करत फिरत असतात. इकडे वल्लवी संतापलेली असते, वाद घालत असते. ईश्वरी म्हणू लागते, मंदिरातनं नक्कीच तुम्ही कोणाला तरी पाहिले, कारण तेव्हापासून तुमच्या रंग चेहऱ्यावरचा उडाला आहे आणि तो मला लक्षात आला आहे. काय पाहिले तुम्ही, काय दिसले तुम्हाला ते तुम्ही सांगा. आधीच ईश्वरीजवळ माहिती काढायला गेलेले वल्लवी चांगलीच इथे तोंडावर आपटलेली आपल्याला दिसणार आणि ईश्वरीने चांगलीच तिची टांगखिची केलेली इथे आपल्याला दिसणार. त्यामुळे रागावून रुसून वल्लवी तिथून निघून गेलेली असते. ती गेल्यानंतर इथे आता ईश्वरी विचारात पडते, पुढे काय करू, कसं शोधू बाबांना, असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला आहे. इकडे शुभचं काहीतरी वेगळंच प्रकरण जाणवते. त्या रस्त्याने जात असताना आकाश आणि नम्रताला तो तिथे एका कोपऱ्यात फोनवर बोलताना दिसतो आणि नम्रता लगेचच थांबा इथे गाडी आणि आपण त्याच्याशी बोलूया असं आकाशला म्हणते आणि दोघंजण आकाशजवळ जाऊन तू इथे काय करतोय असा प्रश्न विचारू लागतात. तर तो म्हणतो, माझं काम आहे, जॉब आहे, तर मला बॉससोबत बोलायचं होतं म्हणून मी फोनवर इथं कोपऱ्यात उभं राहून बोलत होता, पण तुम्ही तुमच्या दोघांचा क्वालिटी टाईम सोडून माझ्यासमोर इथे काय करताय, थोडा वेळ फिरा, अजून लॉंग ड्राईव्हला जा. तरी इथे नम्रता म्हणते, नको, आपण दोघं घरी जाऊया. इथे आकाश म्हणतो, का, आपण दोघं आहेत ना, मी फिरवून आणल्यानंतर तुला घरी पण नेऊन सोडेल. तरी ते नम्रता उद्धटपणेच जरा आकाशशी बोलते, नका येऊ तुम्ही माझ्यासोबत, जर जास्त वेळ माझ्यासोबत तुम्ही घालवला तर तुमच्या आईला कळलं, तुम्ही घरी उशिरा पोचलात तर ती पुन्हा तुमच्यावर रागवेल आणि तुमच्यावर ती रागवलेली मला चालणार नाही. शुभ, चल आपण दोघं घरी जाऊया असं म्हणत शुभच्या गाडीवर बसून आकाशसमोर नम्रता जाते आणि ही गोष्ट मात्र आकाशला खटकते. पुढील भागात हेही पाहायला मिळेल की सकाळी सकाळी पुन्हा त्याच मंदिरात आपली ईश्वरी जाते, तेही त्या बाबांना शोधायला. सगळे साधू संत ती निहारून पाहू लागते, चेहरे पाहते, त्यांना अर्णवचे बाबा कुठेच दिसत नाही. तिकडे ती मोबाईल काढते, सगळ्यांना फोटो दाखवू लागते आणि प्रश्न विचारते, तुम्ही यांना पाहिलंत का. तर कोणीही त्यांना पाहिलेलं नाही आणि त्यातला एक पुजारी जो असतो तो म्हणतो, हे लोक ना बाहेर न येतात, त्यांच्याबद्दल माहिती सांगायची नाही, असं गुप्त ठेवायची आम्हाला आदेश आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला जास्त प्रश्न विचारू नका. यांना मी खरंच नाही पाहिलेलं आणि पाहिलं तर मी तुम्हाला नक्की कळवेल असं म्हणत तो तिथून पळ काढतो. ईश्वरी त्यांच्याकडे गयावया करते, प्लीज मला माहिती द्या कुठे आहे ते. तर तो व्यक्ती काहीही न सांगता तिथून निघून जातो. इकडे मात्र आपल्याला हेही पाहायला मिळेल की घरी छान प्रकारे कॉफी पिल्यानंतर नम्रता शुभला सांगते, आपल्या दोघांचे कप धुवून टाक. हे गोष्ट इथे सुप्रियाला अजिबात पटलेली नाही. जी मुलगी लग्न होऊन सासरी जाणार तिने हे सगळं काम करायला हवं, सासरी काही कोणी बसवून ठेवणार आहे का तुला, असं म्हणत नम्रताशी ती बोलू लागते. नम्रता म्हणते, मला काहीच ऐकायला येत नाही, तुम्ही काय बोलताय काहीच कळत नाही, आणि राहिला विषय माझ्या सासरचा, तर माझ्या सासरचे लोक खूप चांगले आहे असं म्हणत ती सासरचं कौतुक करू लागते. तर शुभ म्हणतो, पाहिलं, अजून लग्न झालं नाही तर सासरच्यांची कशी कळ लागायला लागली हिला. सुप्रिया म्हणते, हो ना, जेव्हा ती सासरी जाईल ना तेव्हाच तिला समजेल सासू काय असते, घर काय असतं.
तर इथे ना सासूवरून विषय निघाल्यावरती तू त्यांना भेटलीस का, शुभ विचारतो ते कशी आहे. तर इथे शुभला सुप्रिया सांगू लागते की तिची सासू मला आजपर्यंत भेटली नाही, साखरपुडा झाला आणि भेटली नाही असा प्रश्न शुभने विचारल्यावरती जरा विचित्र आहे हे, असं नाही वाटत का, शुभ म्हणतो. तर ती म्हणते हो ना मलाही वाटतं, पण ती मला आजपर्यंत भेटलेली नाही. नम्रता म्हणते म्हणजे काय, तुला काय म्हणायचं आहे. ते ना मिडल क्लास लोकांचे जास्त भेटत नाही, त्यांना किती कामं असतात असं म्हटल्यावरती जास्तच राग इथे नम्रताला येतो. आणि तिची समजूत आता इथे शुभंकर काढतो, जास्त गप्पा गोष्टी नको करायला, वाद नको वाढवायला, आपण दुसऱ्या विषयावरती बोलूया. विषय तिथेच थांबवतो. घरी मात्र आपल्याला हे पाहायला मिळणार की अंजली ही ताई बाळाला खेळवण्याचा प्रयत्न करते. बाळ खूप रडत असतं, तिच्याकडे काही गेल्या राहीन असं होतं. इथे ना इशूचं खूप मन होतं की बाळाला घ्यावं, पण ती ताई देणार नाही हे तिला माहिती आहे. मागायला गेलं तर अपमानच करल, बाळाला आपल्याकडे देणार नाही. मग काय करावं, तिचा जीव कासवीस होत असतो बाळ रडते पाहिल्यानंतर. घरी सगळेजण जेवण वगैरे केल्यानंतर बसलेले असतात. इथे शुभूना चिड करतो नम्रताची की घरात इतकी माणसं आहे, कोणाचाच आवाज येत नाही आहे. काही बोलायची पद्धत असते की नाही घरात बसल्यावरती. इथे लगेचच तू काय काम करतो नम्रता असा प्रश्न इथे शुभला विचारते. शुभ म्हणतो की मी जाहिराती बनवतो, जाहिराती कशा बनवायच्या काय करायचं सगळं माझ्या अंडर असतं. तर ती विचारू लागते तुम्ही आजपर्यंत किती हिरोईन्सला भेटला आहे. तर तो म्हणतो अजून तर मी नवीनच आहे, मी कोणाला भेटलेलो नाही, पण जर मी भेटलो ना तर तुला नक्की सांगेल. तर इथे आणि जे आता ॲड करणार ती रोहित शर्मासोबत करणार आहे असं म्हटल्यानंतर लगेचच नम्रता म्हणते मला भेटायचं त्यांना, मी ना खूप मोठी फॅन आहे त्याची. तर तो म्हणू लागतो अच्छा तुला भेटायचे, मी तुझी भेट घडवून देऊ शकतो, पण त्याच्यात एक प्रॉब्लेम आहे, तुझ्या तोंडावर ना 12:30 वाजलेले असतात, नेहमी टेन्शनमध्ये असते तू, मग तो तुला नाही भेटणार असं म्हटल्यावरती नम्रता रागवते, त्याचा कान पिळते आणि त्याला सॉरी म्हणू लागते. तर तो सॉरी म्हणत नाही, तो तिला आणखी जास्त चिडवू लागतो. दोघंजणं एकमेकांच्या मागे मागे पळत असतात. इकडे ना बाळ रडते ही गोष्ट आता जास्त जीवाला कासेवीस करण्यासारखी असते ईश्वरीच्या. ती बाळाला घेण्यासाठी आता स्वतःला थांबवू शकत नाही. ती जाते अंजलीकडे बाळ मागते आणि त्याला मी घेऊ का विचारते. तर अंजली बाळ तिच्या स्वाधीन करते. बाळ तिच्याकडे गेल्यानंतर तिच्याशी बोलू लागतो, बघू लागते आणि मग ते दोघंजणं बाळाला सांभाळतात. ते पाहिल्यानंतर खरंच अंजलीला खूप छान वाटतं. किती प्रेमाने तिने बाळाला घेतले, बाळाचं रडणं तिच्याकडे गेल्यानंतर थांबलेलं आहे हे पाहिल्यानंतर अंजलीला खरंच खूप छान वाटतं. एक प्रकारे कनेक्शन आहे ह्या दोघींचं हे तिला जाणवतं. बाळाचं रडणं ईश्वरीकडे गेलं आहे हे पाहून तिला खरंच मनात अपराधी भावना पण येते की आपण किती तिचा राग करतो आणि आपलं बाळ तिच्या कुशीत कसं शांत बसले. पुढील भागात एक प्लॅन केलेला आपल्याला दिसणार. ईश्वरीने सेम तीच सिच्युएशन अर्णवच्या विरोधात वापरली, तसा सेम फोटोही काढले गेला आहे. तर माझी आई आणि तुझे बाबा ह्याच पद्धतीने ह्या सगळ्या प्रकरणात अडकले हे तुमच्या लक्षात येतं का. हे लक्षात आणून तिने अर्णवशी डोळेच उघडले. चला तर मग पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.